डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हाधिकारी कार्यालयात ॲट्रॉसिटी कायद्यावरील एकदिवसीय प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सहाय्यक आयुक्त सचिन साळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 आणि सुधारित अधिनियम 2016 यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महसूल आणि समाज कल्याण विभागांमधील समन्वयाची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगितलं। या तिन्ही विभागांसह ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम केलं तर पीडितांना त्वरित न्याय मिळू शकतो। या कायद्याबाबत समाजात जागरूकता निर्माण होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी सध्या पोलीस तपासाअंतर्गत 3 गुन्हे तर कागदपत्रांच्या अभावी समाज कल्याण विभागाकडे आर्थिक सहाय्यासाठी 8 प्रकरणं प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितलं। अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांनी पोलीस विभागानं ॲट्रॉसिटी कायद्याची सखोल माहिती घेऊन अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करावेत आणि खोट्या तक्रारींना आळा घालण्यासाठी अभ्यासपूर्ण तपास करण्याचं आवाहन केलं। यावेळी गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांदे, करवीरच्या उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले, पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, निवृत्ती माळी, डॉक्टर जगन कराडे, अविनाश बनगे, शहाजी कांबळे यांच्यासह जिल्हा दक्षता समितीचे अशासकीय सदस्य, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उपविभागीय पोलीस अधिकारी, महसूल आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।